मी बनवणार आहे आज शेवभाजी। त्याला लागणारे साहित्य तुम्ही बघू शकता। एक कांदा कापून घेतलाय, एक टमाटा कापून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घेतली, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, जिरं आणि मोहरी, लसूण, शेव आणि तेल। चला मग मी करते आता। हे बघा तवा ठेवून घेतलेला आहे मी। त्यात टाकते मी तेल। आता जिरं मोहरी मी टाकून घेते, चांगलं तडतडू देते तिला। त्यानंतर कांदा टाकून घेते। त्यानंतर हा टमाटाही टाकून घेते मी। बघू शकता तुम्ही। आता याला चांगलं परतू देते मी। आता लसूण टाकून घेते मी, त्याला पण चांगलं परतू देते। आता त्यात लाल तिखट, हळद, मीठ, मसाला टाकून घेते मी। थोडी कोथिंबीर टाकते मी। थोडं पाणी टाकून घेते। मसाला चांगला शिजू देते। आता 2 मिनिटं चांगला फ्राय करून घेतला त्याला। आता मी त्यात पाणी टाकून घेते मी। त्याला चांगली उकळी येऊ देते। त्यात टाकू आपण शेव। हे बघा चांगली उकळी यायला लागली। आता 5-1 मिनिटं अशी उकळी येऊ देते। त्यानंतर आपण शेव टाकू। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हे बघू शकता तुम्ही। आता मी ही शेव सगळी टाकते। आता तिलाच परतून घेते। हे बघू शकता तुम्ही कशी झाली आहे, नक्की मला कमेंट मध्ये सांगा। हे बघा किती छान आहे आपली शेवभाजी, झणझणीत शेवभाजी रेसिपी। आता वरून मी कोथिंबीर टाकते। आता मी गॅस बंद करते। झाली आपली शेवभाजी। या मग जेवायला।